नमस्कार, मी जान्हवी भिडे. बरोबर 1 वर्षानंतर मी माझ्या श्रावण सोहळ्याबद्दल आज बोलत आहे. कारण आज 3 ऑगस्ट 2025 आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. आजच्या दिवशी माझा कल्चरल प्रोग्राम संपन्न झाला. त्यासाठी मी लाईव्ह जात आहे. कारण या सख्यांनी येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचं मला मनपूर्वक आभार मानायचे आहे. नंतर मला लाभलेल्या चीफ गेस्ट अंजली अरोरा, बुके ऑफ आर्ट गॅलरी मुंबई, आर्ट अँड एंटरटेनमेंट कंपनीच्या डायरेक्टर ओनर अंजली अरोरा यांच्याबद्दलही मला आभार इथे मांडायचे आहेत. सोबत मला या कार्यक्रमामध्ये यावर्षी काय नवीन घेतलं हे मला सांगायचं आहे. आणि हे नाविन्य जेव्हा मी फोटो शेअर करीन सोशल मीडियावरती, तेव्हा नक्कीच तुम्हाला आजच्या संपन्न पडलेल्या कार्यक्रमाची तुम्हाला कशी छान सुरुवात आणि सांगता झाली याची तुम्हाला कल्पना येईल. तर मी माझी स्वतःची ओळख करून देते. मागं माझ्या ब्रँडचा मी बॅनर लावलेला आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे सुजात ऑफ आर्ट. सुजात ऑफ आर्ट हा नुसता एक शब्द नाही, म्हणजे माझं नुसतं फॅमिली नेम जोडलेलं नाही आहे. त्याचा अर्थ असा होतो की मॅग्निफिसंट आर्ट आणि रामायणात सुंदरकांड जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये सीतेच्या वर्णनाला सुजातप आर्ट हा शब्द आलेला आहे. म्हणून सुजातप हा शब्द जरी माझं फॅमिली नेम शो करत असला तरी त्याला परंपरेची आणि अर्थपूर्ण व्याख्येची तो अनुभूती देतो. आणि सोबतच तो ब्रँड माझ्या ज्वेलरी डिझाईनसाठी हायलाइटेड आहे. सो माझ्या पारंपरिक आणि वेस्टर्न ज्वेलरीसाठी सुद्धा तो पूर्णपणे त्याचं नाव त्याला साजेसं होतं. म्हणूनच मी ते नाव ठेवलं. कारण मॅग्निफिसंट आर्ट म्हणजेच खूप सुंदर कला. आपल्याकडे 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये नानाविध कलांचा उल्लेख होतो. त्यामध्येच ज्वेलरी हाही कलेचा एक पार्ट आहे. आणि मी ज्वेलरी डिझाईन करते आणि होलसेल रेटमध्ये ती मी सर्वांपर्यंत पोचवत असते. माझ्या ज्वेलरीचे असं यूट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअपवरती चॅनल आहे, इन्स्टावरती माझे निरनिराळे माझ्या ज्वेलरीला हायलाईट करणारे रील्स आहेत. माझी ज्वेलरी जशी पारंपरिक आहे तशीच ती वेस्टर्न लुक देणारी सुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही कल्चर म्हणजे आपल्या भारताची तर परंपराच आहे. सर्व धर्म एक समभाव. त्यामुळे वेस्टर्न असो का ईस्टर्न असो, सुंदरता सगळ्यातच आहे. आणि आपण फक्त सुंदरतेकडे बघायचं आणि ती आपल्यात आत्मसात करायची, असं आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याचमुळे केवळ त्याच्या या परंपरेमुळेच आज मी माझ्या देशाला हा डेडिकेटेड प्रोग्राम सेलिब्रेट करू शकते. श्रावण भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी म्हणजे जेवढी राज्य आहेत तेवढ्या सगळ्या ठिकाणी श्रावण सोहळा अगदी उत्साहात सुरू होतो. मी उदाहरण घेतलं तर पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, यूपी, खाली केरळ म्हणजेच साऊथ इंडिया आपलं, महाराष्ट्र तर जोरदार आहेच श्रावणासाठी. मराठी माणसासाठी श्रावण जितका महत्त्वाचा आहे तितकाच बाकीच्या राज्यांमध्येही आहे. बेंगॉलीमध्ये सुद्धा आहे. तीज माता, पार्वती माता, लक्ष्मी आणि
सर्वांचा एकमेव देव म्हणजे महादेव. महादेव ह्याची आपण आराधना श्रावण महिन्यात करत असतो. तर माझ्या कार्यक्रमामध्ये सुरुवातच अशी होते की सवाष्णींचं वेलकम मी त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायांवरती स्वस्तिक काढून नंतर त्यांचं औक्षण करून त्यांचं मानाने स्वागत करते. सोबत त्यांना मान देण्यासाठी म्हणून त्यांच्या गळ्यात मी कधी मोत्याने बनवलेले हार तर कधी फुलांचे हार असे घालून त्यांचे स्वागत खूप जोरदार करते. त्याच्यानंतर दीप प्रज्वलन आपल्या चीफ गेस्टच्या हातून होतं. आज ते अंजली अरोरा यांच्या हातनं झालेलं आहे. त्याच्यानंतर मला लाभलेलं म्हणजे पुण्यातील कलाकृती हा ग्रुप मंगळागौरीसाठी खूप फेमस आहे. त्यांनी दरवर्षी म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम मला करून 5 वर्ष होते. माझं हे 5वं वर्ष आहे आणि कलाकृती ग्रुपने मला केवळ मोठ्या प्रमाणावरच नाही तर जेव्हा हा कार्यक्रम म्हणजे 2011 पासून जेव्हा मी माझ्या घरी करत होते तेव्हाही मला साथ दिलेली आहे. मंगळागौरीचे जवळजवळ 65 खेळ त्या इतक्या सुंदररित्या दाखवतात आणि सगळ्यांचं मनोरंजन करतात आणि सगळ्यांचं मन अगदी हरपून घेतात. खूप आनंदायी वातावरण तयार होतं कार्यक्रमात मंगळागौरींच्या खेळाने. त्याच्या आधी त्याच स्वतः त्यांच्या ग्रुपमधल्या महिला गणेश वंदना सादर करतात. कारण आपल्याकडे महाराष्ट्रात श्री गणेशा गणपती बाप्पामुळेच होतो. त्यामुळे दीप प्रज्वलनासोबत गणपतीची आराधना आपण करून मंगळागौरीचे खेळ सुरू करतो. आणि ते इतके वैशिष्ट्यपूर्ण खेळ आहेत की त्यांचं वय 70च्या जवळ असून सुद्धा त्या आजही हा खेळ इतका सुंदर आणि इतके अवघड खेळ माझ्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजवरनं आणि फोटोजवरनं तुम्हाला कल्पना येईल की मंगळागौर खेळणं सोपं नाही आहे. पण आपल्या परंपरेला साजेसं आणि सुंदर रूप मंगळागौर असते. आणि लग्न झालेल्या नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात आणि याची सुरुवात श्रावणातच होते. त्यामुळे आपण मंगळागौरीचे खेळ आवर्जून ठेवतो. तर ही तर माझी दरवर्षीची एक सायकल म्हणू आपण. पण यावर्षी नाविन्य म्हणजे यावर्षी मी एक अनोखा गेम ठेवला होता. शब्दांची रचना, शब्दवर्णन. काय म्हणू मी, शब्दाला किती जोड देऊ असे पत्ते होते. जसं आपण पत्त्यांमध्ये चॅलेंज खेळतो आणि जोकर लावून आपला 13 पत्त्यांचा सिक्वेन्स आपण पूर्ण करत असतो, तशीच मजा मराठी मुळाक्षरांच्या पत्त्यांमध्ये एक ब्लँक कार्ड. किती मजेशीर. जे ब्लँक कार्ड लावून आपल्याला जर शब्द पूर्ण करता येतोय तर आली ना मजा चॅलेंज आणि रमीची. तशीच मजा आज मी श्रावणाच्या स्पेशल शब्दांसाठी घेतली. असे कार्ड्स म्हणजे अशी मुळाक्षरं मराठीतली प्रत्येकासमोर आली. प्रत्येकाने त्याच्यावरनं शब्द बनवायचा होता. त्याला गुण होते आणि असं करत करत ज्याला जास्त गुण मिळत गेले तो तसा तसा विनर होत गेला. आणि आपण त्याच्यामध्ये 2 टीम केल्या होत्या. कारण कायम माझ्याकडे महिलांचं म्हणजे येणं आवर्जून त्या येतात. ह्यात मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की ते माझ्यासाठी वेळ काढून येतात. त्यामुळे अनलिमिटेड संख्या असते. त्यामुळे मला खेळ ग्रुपमध्ये करावा लागतो. सो ग्रुप करून हा खेळ घेतला. अतिशय अनोखा आणि अतिशय बौद्धिक सुद्धा. म्हणजे लहानपण आठवलं. शाळेमध्ये कसे आपण मुळाक्षरांवरनं शब्द बनवतो आणि त्या शब्दांवरती आपल्याला प्राईज मिळणार आहे, ही तर अजूनच वेगळी मजा. खूप आपलं बालपण जगल्यासारखं आज वाटलं सगळ्या महिलांना. इतकंच नव्हे तर शब्द
अगदी सहजरित्या बनवायचे नव्हते, त्यात पण ट्विस्ट अँड ट्विस्टर होतेच. खूप मजा. हे मी फक्त बोलून तुम्हाला समजणार नाही. जेव्हा या गेम संदर्भात मी व्हिडिओ शेअर करीन तेव्हा तुम्हाला त्याची कल्पना येईल की तो गेम किती अवघड होता महिलांसाठी. आणि तरीसुद्धा एक टीम रनरअप झाली, एक टीम विजेती झाली. आपण त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर खूप असे खेळ वेगळे मांडले होते, परंतु ह्या शब्दरचनेच्या खेळासाठी स्त्रियांना खूप वेळ लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांचं स्वागत करता करता मलाही खूप वेळ जातो, कारण प्रत्येकाचे पाय धुवायचे असतात, सगळं परंपरेनुसार असतं. त्यामुळे थोडं टाईम मॅनेजमेंटमुळे आमचे 2-3 गेम्स आम्हाला यावर्षी घेता आले नाहीत. पण मी आता ते सरप्राईज म्हणून ठेवून देणार, मी ते अनाऊन्स नाही करणार. जसं आज माझा कार्यक्रम होतोय माझ्या ब्रँडचा दरवर्षीप्रमाणे, हे मी गुपित ठेवलं होतं, कारण मला कार्यक्रमाच्या दिवशी लाईव्ह जायचं होतं आणि सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. कारण ज्या माझ्या खऱ्या सख्या होत्या त्यांना माहीत होतं हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या सगळ्या आल्या होत्या. त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मला आता कोणाला ना निमंत्रण द्यायलाच लागत नाही, मला फक्त तारीख सांगायला लागते आणि कार्यक्रम होतो. आणि हा कार्यक्रम मी माझं भाग्य समजते की देवाच्या कृपेमुळे मी सर्व महिलांना भोजनासकट त्यांचं वाण अगदी मोफत, म्हणजे कोणाकडनंही मी कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता हा कार्यक्रम मी पार पाडते. ह्याची मी अतिशय देवाची मी आभारी आहे. मी देवापुढे नतमस्तक होऊन त्याला खूप खूप धन्यवाद करते की त्याने माझ्यावर हा आशीर्वाद दिला की एवढ्या महिलांचं तू स्वागत कर आणि त्यांचा सन्मान कर, आणि ते सुद्धा श्रावणामध्ये. खूप मोठी माझ्यासाठी पुण्याची गोष्ट मला मिळते आणि ह्यातच मला खूप आनंद मिळतो. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या या मान देण्याला मान देतात, ह्यात मला सगळं काही मिळतं. तेव्हा हा होता शब्दरचनेचा जादूचा खेळ. खूप धमाल, खूप मस्ती. नंतर वेळेची सांगता होत आली होती म्हणून पटापट फॅशन वॉक घेतला, कारण आपल्या चीफ गेस्ट स्वतः डायरेक्टर असल्यामुळे, म्हणजेच फिल्म डायरेक्टर किंवा ॲडव्हर्टाईज, काही मॉडेलिंग, खूप काही त्यांचं काम आहे. खूप मोठ्या पदावरच्या आहेत त्या. मुंबईमध्ये फिल्म सिटीमध्ये त्यांचं सगळं शूटिंग वगैरे असतं. त्यामुळे मला खूप भाग्याची गोष्ट वाटते की त्या माझ्याशी जोडलेल्या आहेत. माझं त्यांनी केवळ चित्रकलेचंच क्षेत्र नाही, तर माझा ज्वेलरीचा ब्रँड आणि सोबत माझं मॉडेलिंग, माझे तिन्ही पदर, तिन्ही कला त्यांनी माझ्या निखारल्या, त्यांनी पुढे नेल्या. आज मी त्यांच्यामुळे इंटरनॅशनल शो पण करू शकते. मी खूप खूप भाग्यवान समजते की आज माझ्या कार्यक्रमाला त्या चीफ गेस्ट म्हणून लाभल्या. खूप आनंदाची आणि खूप मानाची गोष्ट मला वाटते की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व मला आज माझ्या कार्यक्रमाला लाभलं. अंजली अरोरा मॅम यांना आज कोण नाही ओळखत. त्या एक टीचर आहेत, त्यामुळे एक गुरु म्हणून त्यांना नमन. त्या एक आर्ट प्रमोटर आहेत, सर्व आर्टिस्टना घेऊन त्या पुढे जातात. त्यामुळे त्यांची बुके ऑफ आर्ट गॅलरी, नावच फुलांचा गुच्छ, म्हणजे सगळ्या आर्टिस्टची कला एकत्र एका ठिकाणी सुंदररित्या मांडलेली किती छान दिसते. म्हणून त्यांच्या गॅलरीचं नाव आहे बुके ऑफ आर्ट. सगळे आर्टिस्ट, आम्ही बरेच आर्टिस्ट पुण्यातनं पण आहेत, त्यांच्याशी कनेक्टेड आहोत. आम्ही इंटरनॅशनल, मुंबई, हैदराबाद, दिल्ली सगळे मोठे शो आम्ही करत असतो. असं मोठं व्यक्तिमत्व
आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला येतं, हेच खूप मोठी आणि सौभाग्याची गोष्ट माझ्यासाठी आहे. सो मी खूप खूप त्यांची आभारी आहे. तसंच माझं मॉडेलिंगचं करिअर त्यांनी कसं पुढे नेलं, तर सुजातप आर्ट या ब्रँडची ॲड मी मोठ्या स्टारकास्टबरोबर करू शकले, म्हणजेच इब्राहिम कादिर सर. माझ्या आयुष्यात मला हे एक स्वप्नच वाटतं अजूनही, की माझ्या या छोट्याशा ब्रँडची ॲडव्हर्टाईज इब्राहिम कादिर, म्हणजे ज्यांना आपण ज्युनियर शाहरुख खान म्हणतो, बॉलिवूड स्टार, यांच्याबरोबर मला ॲक्टिंग करण्याची, सोबत माझ्या ब्रँडची सर्वात मोठी ब्रेकिंग ॲड बनवण्याची संधी केवळ मला अंजली अरोरा मॅममुळे मिळाली. कारण त्यांचं आर्ट अँड एंटरटेनमेंट नावाचं डायरेक्टर कंपनी असल्यामुळे. सो आज त्यांचं माझ्या कार्यक्रमात येणं हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मोठी आहे. त्याच्यानंतर त्या आर्ट डायरेक्टर असल्यामुळे मी फॅशन वॉक घेतला, जो दरवर्षी होतोच. पण यावर्षी खरी म्हणजे खरोखर वॉक जज केला गेला. कारण एका डायरेक्टरची नजर एका कॅमेऱ्यासारखी असते, परफेक्ट. आणि त्याच्यानंतर मी ग्रुपमध्ये क्लू दिला होता की विकिपीडिया ॲज युज्युअल का होईना जनरल नॉलेजसाठी श्रावणाबद्दल माहिती वाचून या. तर मी असे काही प्रश्न श्रावणावरती लिहिले होते की त्या वॉकनंतर मी ते घेतले. वेळेच्या अभावी मला आज 2च खेळ घेता आले, पण काही हरकत नाही. जे गेम राहिलेत ते माझ्या पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी बिगेस्ट सरप्राईज ठरतील अजून. त्यामुळे मी दुःखी नाही आहे, मी तर खूप हॅपी आहे. कारण यावर्षी फॅशन शोला सुद्धा मी नवा लूक देऊ शकले. श्रावणाबद्दल संपूर्ण भारतात मी आज जज केलं की आपली परंपरा फक्त आपल्यापुरतीच मर्यादित आहे का, आपण आपल्या देशाचंही नॉलेज ठेवतो का नाही. आता मी तर आहे MA इंडॉलॉजी, म्युझोलॉजिस्ट आणि कॉन्झर्वेटर. सो मी आधीपासून देशासाठी काम केलेलं आहे. मी बरीच डेडिकेशन्स दिलेली आहेत. बऱ्याच म्युझियम्समधनं मी वस्तू प्रिझर्व केलेल्या आहेत. इंडॉलॉजीचा अभ्यास केल्यामुळेच मला परंपरेचं अधिक महत्त्व पटलं आणि ती परंपरा जपून राहावी. आज केवळ फक्त ती घराघरांमध्ये सेलिब्रेट होते. मला असं वाटलं किंवा वाटतं आणि पुढे वाटतही राहणार आहे की आपल्या भारताची खूप मोठी धरोहर, खूप परंपरेसाठीच तर प्रसिद्ध आहे आपला भारत देश. इनक्रेडिबल इंडिया हे जे नाव आपल्या देशाला मिळालं आहे, हा जो किताब मिळालेला आहे, हा सन्मान मिळालेला आहे, तो का? कारण आपली परंपरा आपण जपतो. मी तुम्हाला म्हटलं ना, राजस्थान, पंजाबी ह्यांच्याकडे तीज माता. आता तीज माता कोणी वेगळी नाही महाराष्ट्रातली, ती पार्वती गौरी. बेंगॉलीमध्ये श्रावणी, शाबोनी, काली माता म्हणजेच पार्वती. साऊथ इंडियामध्ये श्रावण, तो सुद्धा खूप छान सुंदररित्या पार पडला जातो. आणि मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र सगळ्यांकडे कृष्णाला खूप म्हणजे खूप सन्मान दिला जातो. खूप आवडता देव आहे सगळ्यांचा, त्यामुळे त्याची सुद्धा श्रावणातच पूजनाची सुरुवात होते. असे अवघड प्रश्न मी देशाच्या प्रत्येक परंपरेमधले एक प्रश्न निवडले होते आणि ते विचारले. सगळ्यांना नाही जमलं, पण सगळ्यांनी प्रयत्न केला. मला ते आवडलं. प्रयत्न 100% करणं आणि उत्तराच्या
जेवढे थोडे जवळ पोचले त्या सगळ्यांना मी सन्मान चिन्ह दिलं. कारण प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. कारण प्रयत्नांती परमेश्वर, हेच आपली खूप मोठी शिकवण आहे आपल्याला. प्रयत्न तिथे परमेश्वर. सो या वर्षीचा फॅशन शो नुसता वॉक नाही, नुसतं आपण कसे नटलो, आपण कसे दिसतो नाही. आपण आज का नटलोय? श्रावण साजरा करण्यासाठी. आणि श्रावण फक्त महाराष्ट्राचा नाही आहे, पूर्ण देशाचा आहे. ह्या परंपरेला जपण्यासाठी. आणि आज मी माझ्या कार्यक्रमात अजून एक नाविन्य म्हणजे मी साडीचा, ड्रेसचा किंवा ज्यांना जे जे कम्फर्टेबल वाटलं, नऊवारी, सगळ्यांना एकच कलर घालायला सांगितला होता, पिवळा. कारण लाल साड्या जरा थोड्या म्हणजे खूप लाल 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 असं झालं असतं. त्यामुळे प्रेमाचा रंग लाल जरी असला तरी मैत्रीचा रंग पिवळा. सुरुवात होते पिवळ्या गुलाबाने. आज फ्रेंडशिप डे पण आहे, ऑगस्टचा पहिला रविवार. माझ्या पार्टीत आता सगळेजण गेटअप बदलून फ्रेंडशिप डेच्या पार्टीला गेलेले असणार आहेत. सो सर्वात पहिली मैत्रीची व्याख्या मी माझ्या कार्यक्रमात आज साजरी करू शकले. पिवळा रंग घालून फ्रेंडशिप डे साजरा केला आज आम्ही. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणू शकले. कारण सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, सगळ्या खूप 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 जवळच्या मैत्रिणी. आणि त्यांचं प्रेमच मला ताकद देतं. असा पारंपरिक दरवर्षी हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार करता येतो, केवळ केवळ आणि केवळ माझ्या मैत्रिणीच्या साथीमुळे. सोबत मी माझ्या कुटुंबाचे खूप खूप आभार मानते. कारण माझ्या कुटुंबाने मला हा प्रोग्राम मोफत ठेवत असून सुद्धा मला साथ देतात. कारण मी कुठे नोकरी करत नाही, म्हणजे महिना टू महिना असं काही इन्कम माझं जमा होत नाही. जे काही आहे ते माझ्या कलेतून जेवढं मला इन्कम मिळतं, सोबत माझ्या नवऱ्याची मला जोड आहे. तर या सगळ्या जोडीमधनं आम्ही हे छानसं सुंदरसं सेलिब्रेशन करू शकतो. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाची खूप खूप आभारी आहे. माझ्या नवऱ्याची, माझ्या 2 मुलांची आणि माझ्या आईवडिलांची. मला नेहमी कार्यक्रमाच्या ठिकाणी मला सतत मदतीला ते तिथे असतात. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे सुद्धा आभार मानते. कारण एकटीने एवढा मोठा समारंभ पार पाडणं शक्यच नसतं. कायम 2 हात लागतात आणि देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात 2 हात दिलेलेच असतात. त्यामुळे देवाचे मी पुन्हा एकदा आभार मानते. तर यावर्षीचं असं सुंदर आणि आगळं वेगळं, जगापेक्षा वेगळं पुन्हा एकदा माझ्या ब्रँडनी साबित करून दिलं आहे की श्रावण म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, तिचा मान सन्मान कसा केला पाहिजे. तिचं जर आपण सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येने जर सेलिब्रेशन करतोय, तरी तिच्या परंपरेला किंवा कोणाच्याही भावनिक मनाला कुठेही ठेच न पोचता संपूर्ण भारताचा श्रावण महिना एका छताच्या खाली साजरा करणं, हे आजही मी करू शकले, ह्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. सुजातप आर्ट या एकमेव ब्रँडनी ही परंपरा चालू केली आहे. म्हटलं तर 15 वर्ष झाली आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे सोशल मीडिया जेव्हा आलं तेव्हापासून माझ्या ब्रँडचे फोटोज, व्हिडिओज, कार्यक्रमाचं स्वरूप
लाईव्ह जाणं, लोकांना सांगणं, लोकांशी बोलणं, हे सगळं सोशल मीडियामुळे करता येणं शक्य झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मी 5वं वर्ष म्हणते. तर अशी माझी 15 वर्षाची ही परंपरा मी आजही जपू शकले. यात मला देवाचा आशीर्वाद लाभला, माझ्या महालक्ष्मीची कृपा मला लाभली आणि माझ्या गणरायाचा, गणराय म्हणजे गणपती तर सगळ्यांचा मित्र असल्यासारखा आहे, त्याचा आशीर्वाद आजही मला लाभला. खूप खूप आभारी सगळ्यांचीच. आणि फेसबुकवरती खूप खूप महिन्यांनी का वर्षांनी म्हणू मला स्नेह येते. लाईव्ह जाऊन खूप छान वाटतंय. जे कोणी मला फेसबुकवरती फॉलो करतंय, माझं फ्रेंड नसून सुद्धा, त्यांनासुद्धा मी थँक्स म्हणेन. तुम्ही नक्कीच पाहाल की आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाची सुंदरता मी आगळी आणि वेगळी म्हणजे 4 वर्ष जी सायकल होती ती मी कुठेतरी ब्रेक केली. कारण काय होतं माहिती, एके ठिकाणी हा प्रोग्राम सेलिब्रेट होतोय म्हटल्यावर कॉपी व्हायला लागते आणि मला माझ्या परंपरेची कॉपी करणं आणि त्याच्या नावावर उगाचच काही करणं हे मला पटत नाही. माझा कार्यक्रम निर्मळ मनासारखा असतो, कारण तो फक्त आणि फक्त परंपरेला जपण्यासाठी एकत्र येऊन केलेला एक मोठा सण असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये खेळ घेऊन मी तुम्हाला म्हटलं ना, इंडियन आणि वेस्टर्न जरी असलं तरी त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी परंपरेला महत्त्व अधिक देण्यात येतं. सो माझा हा लाईव्ह ज्याने बघितलाय किंवा नंतर जे मला फॉलो करतायत त्यांनी बघितल्यानंतर लाईक अँड कमेंट नक्की करावी. आणि लवकरच आजच्या अनोखा कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडिओज मी शेअर करणार आहे. तो मी सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते. ईश्वर चरणी माझी प्रार्थना राहील की सुजातप आर्ट हा ब्रँड या परंपरेला पुढे घेऊन जाण्यात कायम यशस्वी व्हावा अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. आणि तुमची सोबत मला कायम मिळावी याची सुद्धा मी देवाकडे नम्र विनंती करून प्रार्थना करते. थँक्यू सो मच माझे फ्रेंड्स, फेसबुक लवर्स, फेसबुक आणि इन्स्टा याच्यावरच्या सगळ्या ज्यांचे आहेत अकाउंट्स त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ फॉलो करून मला कमेंट केलीत आणि सांगितलं आणि कसं वाटलं की मी आज श्रावण वेगळा सेलिब्रेट करण्यात यशस्वी झाले की नाही. कारण श्रावणावरती आधारित शब्द रचनेचा एक अनोखा गेम घेतला. फॅशन वॉक नुसता वॉक न राहता पूर्ण भारताला डेडिकेट करणाऱ्या प्रश्नमंजुषेने घेतला. असे 2 मोठे खेळ आज मी घेऊ शकले आणि परंपरेनुसार मी सगळ्या रीती पार पाडू शकले. तर नक्कीच कमेंट करा. थँक्यू सो मच. सुजातप आर्टची मी सर्वाह जान्हवी भिडे तुम्हाला आता बाय म्हणत आहे. थँक्यू. नक्की लाईक आणि कमेंट करा.